इबूनी पण मजा केली, जास्त काय चिडचिड वगैरे नाही केली. तिने पण सगळं मस्त केलं. तर आपल्याला 2-4 गिफ्ट आलेले हे बघा, मी तुम्हाला दाखवतो. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आत्ता सकाळचे वाजलेत 12:05 आणि आत्ता नाही बोलू शकत, आपण एक अर्धा तास अगोदर उठलो, कारण का इबू पण उठलेली. तर आता मस्त इबूचं फीडिंग वगैरे झालं आहे. मम्मा अजून झोपली आहे आणि आपण आता इबूला मस्तपैकी फ्रेश करून ते बर्थसाठी घेतलं आहे आता. आणि आपण इबूला घेऊन आता जस्ट राऊंड मारतो. तर आता आपण 2 दिवस व्लॉग नव्हता केलेला, कारण का 2 दिवस घरी एकदम पाहुणे होते. आणि एक दिवस म्हणजे गुरुवारी जी लाईट गेलेली ना, त्याच्यानंतरचा दिवस खूप बेकार गेला, कारण का गरमीने पूर्ण हैराण झालेलं. तर बॉडीमध्ये फुल हीट जमलेली. तर मला आणि डॉक्टरला दोघांना गरमीचा खूप त्रास झाला. आणि त्याच्यानंतर 2 दिवस आपले घरातले आलेले सगळे रिलेटिव्ह वगैरे. तर अन्नप्राशनचा हे होता, प्रोग्राम होता. तर अन्नप्राशनचा पण आपण ब्लॉग टाकणार आहोत. तर आज टाकूया आपण तो, म्हणजे ब्लॉग नसणार आहे, तर नॉर्मल एक आपला असंच व्हिडिओ असेल. कारण का आपल्याला त्या दिवशी शूट करता आलं नाही, कारण का इबूचाच फंक्शन होता ना, तर इबूला बघायचं होतं. तर मग ते पूर्णपणे शूट करता आलं नाही, पण आपल्याला जेवढं जमलं आहे तेवढं आपण शूट केलं आहे. तर आता इबूचं मस्त अन्नप्राशन पण झालं आहे. इबूला बऱ्याच काही गोष्टी खायला पण आल्या आणि गिफ्ट म्हणून पण आल्या. तर आपण तुम्हाला एक एक करून गोष्टी दाखवणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर चला, आता मम्मा उठली नाही आहे तोपर्यंत इबूबरोबर जरा वेळ खेळतो. मम्मा उठली की मग तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतो. तर आता मस्तपैकी हे बघा, मम्मा पण उठली आहे आणि मम्मा थोडंसं कपड्याचं स्टँड तिकडे ठेवते, कारण का आपल्या घरी सगळे आलेले ना, तर झोपायला जागा नव्हती. म्हणजे दोन्ही बेडरूम ऑक्युपाईड होते, म्हणून तो स्टँड बाहेर ठेवलेला. कसं इवाचे कपडे असतात ना, तर त्यांना अजून आपण बाहेर नाही सुकवत, म्हणजे उन्हात वगैरे नाही सुकवत. तर मग आपण तो स्टँड घरीच आतमध्येच ठेवतो रूममध्ये. तर आता सगळे होते, दोन्ही रूम होते ऑक्युपाईड, म्हणून इकडे हॉलमध्ये ठेवलेला. तर आता सगळे गेलेत आणि आता इबूला आली आहे खूप झोप. तर आता आपण इबूची आंघोळीची तयारी करतो. मम्मा लावत होती कुकर जेवणाचा, पण काय आता सध्या मम्मानी स्टॉप केलं आहे. आणि आपण आता इबूला आंघोळ घालून घेणार आहोत पहिली. वाजले बघा किती, 1:15 झालं आहे. मम्मा थोडीशी लेट उठली, कारण का 2 दिवस पूर्ण धावपळ चालू होती. तर सगळे आलेले आता कामं असतात ना, तर शूट पण त्यामुळेच करायला भेटत नाही. कसं असतं, मम्मा सगळं काम करत असते, मग इबूला मला बघायला असतं. आणि बाकीचे पण असतात, तर खेळतात वगैरे थोडं, पण पूर्ण टाईम आपल्याला लक्ष द्यायला लागतं ना, त्याच्यामुळे शूट वगैरे करता येत नाही काय. तर ठीक आहे, आपण आता थोडं इबूला आंघोळ घालून घ्या पटकन, मग भेटूया लगेच. आणि आता इबूला मस्तपैकी मम्माने फ्रेश केलं आहे आणि आंघोळ वगैरे घातली. मम्मा पण इकडे बसली आहे. आता मम्मा पहिला तिला फीडिंग करेल. फीडिंग झाल्यावर, म्हणजे इकडे नाही करणार, त्या रूममध्ये फीडिंग करेल. मग फीडिंग झाल्यावर आपण तिला स्वेडल करून झोपूया. आणि इबूला आता मस्त असं स्वेडल केलं आहे बघा, एकदम कॅटरपिलर वाटते. आणि तिला खूप झोप आली आता. तर चला, आता तिला झोपूया, मग भेटूया. आणि आता फायनली इबूला झोपवलं. बराच वेळ इबूला आम्ही जागा ठेवलेलं, तर आता फायनली इबूला झोपवल्या. आणि मम्मा इकडे. मम्मा, आता कसं वाटतं तुला? त्या दिवशी गरमीने जर त्रास झालेला, तर आता हां. आणि आता मम्माचं जरा ऑफिस पण चालू आहे, तर मम्मा थोडीशी जास्त एक्झॉस्टेड होते. 2 दिवस आता सुट्टी होती मम्माला, पण आता थोडेसे आपले पाहुणे वगैरे आले, थोडा फंक्शन होता ना आपल्या घरी, तर त्याच्यामुळे मम्मा पण जास्त थकली आहे. मम्मा, कसं झालं पण आपलं फंक्शन? मस्त. हा, फंक्शन तर खूप छान झालं. मजा आली, उलट खूप मजा आली. एन्जॉय केलं खूप, खरंच खूप मजा केलं. आणि इबूनी पण मजा केली, जास्त काय चिडचिड वगैरे नाही केली. तिने पण सगळं मस्त केलं. तर आपल्याला 2-4 गिफ्ट आलेले हे बघा, मी तुम्हाला दाखवतो. एक तर ही खुर्ची आली आहे, जी इबूला तिच्या आत्तूने दिली आहे. ही बघा, ही तिची सिटिंग चेअर एक नॉर्मल, आणि ही एक चेअर आली तिला फीडिंग चेअर. हे असे 2 फीडिंग चेअर आणि एक हे आला. आणि ह्याच्यामध्ये इबूसाठी खूप सारे कपडे आले. तर काल बॉक्सेस खूप होते ना, त्याच्यामुळे आम्ही सगळे बॉक्सेस फेकून दिले आणि फक्त डायरेक्ट त्या पिशवीमध्ये टाकून ठेवलेत कपडे. आता ते आपण त्या वॉश करणार आहोत आणि त्याच्यानंतर घालणार आहोत तिला. आणि आता मम्माने सगळं जेवण पण बनवलं, आणि लेट झालेला म्हणून मम्माने बनवली आहे बटाट्याची भाजी. भाजी घ्यायला या टाईमला गेलोच ना खाली. संडेला जातो ना, त्यावेळेस संडेलाच फंक्शन होतं, तर सगळं आवरेपर्यंत आमचा उशीर झाला. हां, तर जायला नाही भेटलं ॲक्च्युली आम्हाला. तर आज बघू, आज भेटेल का? आज तर नाही भेटणार, कारण का कारण का आता 5:30ला आहे मम्माचं ऑफिस आजपासून. आपल्याला जेवण करायचं आहे, आपलं पण आता ऑफिस चालू होणार आहे. तर आपण पटकन जेवण करून घेऊया
आणि ऑफिसला कंटिन्यू करूया. मला इबूचे कपडे दाखवतो आम्ही आता. आज तर नाही दाखवणार, लोक आज दाखवायचे कपडे. मम्मा बोलते आज दाखवूया कपडे, तर चला. आणि हे बघा आम्ही ते डेकोरेशन केलेलं ना, त्याचं इबूचं नाव इकडे स्टिक केलंय. मस्त वाटतं ना. मम्माची आयडिया होती. मम्मा बोलते अरे हे नाव आपण इकडे स्टिक करूया. हा. आणि आता इवूचं अन्नप्राशन पण झालंय, म्हणजे आता इवू खायला सुरू होणार. तरी आपण हे नाही केलं, पण आता हळूहळू तिला देणार आहोत. हा, म्हणजे आज नाही केलं आम्ही ऍक्च्युली थोडंसं. हा, आणि ऍक्च्युली थोडंसं आज लेट झालं ना सगळ्या गोष्टींना, तर आता आम्हाला सगळं टाइम टू टाइम करायला लागणार आहे. आता तिला सकाळी उठून हे खायला द्यायचं, मग टाईमवर ते खायला द्यायचं, तर असं करायचं. तर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी घेऊन पण आल्यात. हे बघा हे सगळे जे डबे आहेत ना, खूप सारे आहेत, 5-6 डबे आहेत. तर सगळ्या डब्यांमध्ये इवूचं खाणंच आहे, म्हणजे सगळं ते प्रोटीनवाला खाणं तिच्यासाठी. हो, काल तर येऊन फुल मजा केली. सगळे आलेले ना, तर ती पण थोडीशी थोडं बरं वाटतं. हा, म्हणजे कसं म्हणजे सगळे हा सगळे. एक तर ती छोटी आहे आपल्याकडे ओवी, ती होती, तर तिच्यामुळे ती तिलाच बघत बघत खेळत होती. आणि कसं एक जणनी ठेवलं की लगेच दुसरा तिला उचलायचा, तिला राऊंड मारायचा, तिला जाऊन खेळवायचा. तर तिला ते, नाहीतर आम्ही दोघंच असतो ना, आम्ही दोघं पण काय जास्त वेळ खेळवतो तिला, थोडा वेळ खेळवतो मी, मग खाली ठेवतो, मग मम्मा खेळवते, मग थोड्या वेळ खाली ठेवतो, मग संध्याकाळचं ऑफिस असतं. मग आपल्याला तेवढं जास्त तिला हे करता येत नाही, पण बऱ्यापैकी आपण तिला सगळं ॲडजस्ट करून सांभाळतो. तर ठीक आहे, चला आता मम्माचं ऑलमोस्ट झालंय, तर आपण आता खाऊन घेऊया. तर आता मम्माने इकडे आपल्याला प्लेटमध्ये जेवण घेतलं आहे. आज आपण वेफर पण खाणार आहोत. इकडे मम्माची प्लेट आहे आणि लोकोने आज सिम्पल जेवण बनवलं आहे, कारण का आज थोडा लेट झालेला ना, त्याच्यामुळे सिम्पलच जेवण बनवलं आहे. तर चला आपण जेवण करून घेऊया, कारण का ऑलरेडी 3 वाजलेत आणि आपलं ऑफिस चालू झालं आहे. तर चला आता पटपट जेवण करून घेऊया आणि मग आपलं ऑफिसला कंटिन्यू करूया. मम्मा बाकीचं काम करेल, कारण का आता थोडीशी कामं बाकी आहेत. कारण घरी सगळा पसारा पडला ना इकडे तिकडे, तर त्या सगळ्या गोष्टी लावायच्या. मम्माला झोपायला भेटणार नाही आहे, तर आता थोडंसं ते पण काम करेल. इवू पण झोपली आहे. तर मस्त आता आमचं जेवण झालेलं आहे. आता मी इवाची मशीन पण लावली आहे, मला पण आता झोपायचं आहे. तुम्ही विचार करत असाल की यम्स कुठे आहे नेहमी, कारण का तो ब्लॉग करत असतो, पण त्याचं थोडंसं डोकं दुखतं आहे, तर मला बोला की मी थोडा रेस्ट करतो. तर म्हणून म्हटलं की चला मी कंटिन्यू करते थोडासा ब्लॉग. तो उठल्यावर नक्की बाकीचं शूट करेलच. तर आता काय तो रेस्ट करतो आहे, मी पण आता थोडा टाईम मी रेस्ट करेल थोडा वेळ, कारण का माझंही आता ऑफिस 5:30 वाजता चालू आहे. आणि आता इवाचा पण टाईम होईल उठायचं ऑलमोस्ट. आता ते उठेलच, कारण का तिचा टाईम झालाच आहे, जास्त 15 मिनटं. तर बघू कधी उठते. तोपर्यंत थोडीशी झोप जर मला भेटली तर बरंच होईल. इवाची मशीन पण होईल, फटाफट ते कपडे सुकत घालेल आणि मग आपलं बाकीचं चालू कामं बाकीची. वाजले संध्याकाळचे 5. मी कपडे सुकत घालत होती आणि मला इवाचा आवाज ऐकू आला. तर इवा उठली, ती आवाज देत होती, पण मी म्हटलं पहिलं पटकन कपडे सुकत घालून घेते, कारण का थोडेसेच कपडे होते. तर आता आपण बघूया इवा काय करते ते. आवाज तर येतो आहे तिचा, आता बघूया. मम्मा अजून रेस्ट करतो आहे. हे बघा. हाय इवा, हाय. तू केली आहे? हां हो. कशी जोजो करते तू, बघा तरी आम्ही तिला कसं ठेवतो आणि ती कशी होते. अशी होते तू. हां ते मी तुला काढते. ही बघा. हाय हाय बा. आता माझा ऑफिसचा टाईम चालू झालेला आहे, मला आता लॉग इन करायचं आहे. आणि यम्स पण उठलं आहे, बघा यम्स त्याचं ऑफिस करतो आहे. हाय यम्स, कसं वाटतं आता? मस्त फ्रेश वाटतं का थोडं? डोकं दुखत होतं यम्सचं. आणि तुम्हाला इवाला बघायचं आहे का, इवा कशी बसली आहे? हे बघा मी तुम्हाला दाखवते इवा कशी बसली आहे. हे बघा इवा बसली तिचे एलिफंट चेअरवर. हां, तिला खूप आवडतं आणि मस्त बसते ती ह्याच्यामध्ये. तिचं पडायचं पण टेन्शन नाही, काय नाही. खूप सपोर्ट आहे खाली. किती क्यूट आहे बघा ना ती चेअर, मस्त वाटते एकदम. हाय इवा, का करते तू? एलिफंटवर बसली आहे. हां, इवा फ्रॉक खाण्यामध्ये खूप बिझी आहे. मस्त एकटंच बसले, शांत इकडे तिकडे बघते. हवा येते ना, तर जे काय हलत्या वस्तू ते सगळं बघत बसले ते. चला आता माझा तर टाईम झाला आहे,
लॉग इन करायचा. मी आता जाते. आपण भेटू आता थोड्याच टाईम नंतर. आणि आता मम्माने इवूला घेतलंय जरा आणि इकडे इवूला बघा कुठे उभा केलाय. इवू हा 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 हो 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 हो. इवा सगळं बघतो. इवाची केस बघ. थोडीशी वाढली बघा. आम्ही इवूची केस वाढवायची आमचा प्रयत्न चालू आहे कारण का आता इवूचा बर्थडे येणार ना 1 वर्षाचा. म्हणजे आता नाही येणार, अजून टाइम आहे त्याला 6 महिने आहेत. पण ते 6 महिन्यामध्ये वाढवायचे आहेत ना, तर त्याच्यासाठी आम्ही ना त्याचा केसाला रोज तेल वगैरे लावतो, रोज सकाळ संध्याकाळ. तरी कसं तिची केस वगैरे वाढतील कारण का थोडीशी बर्थडेला वाढली पाहिजे ना अशी चांगली केस. तर आता वाढतंय, दिसतात तर आपल्याला वाढताना कारण का आम्हाला दिसतंय कारण का तिची केस आता थोडीशी असं भरलेलं दिसतं. पहिले थोडीशी कमी केस दिसायची, आता मस्त दिसतं ते बघा. जसं आपलं पण ऑफिस झालं, मम्माचं पण ऑफिस झालं आहे, तर आम्ही असंच मध्ये थोडा उठतो, इवूला घेतो, थोडंसं शूट करतो, परत ऑफिसला बसतो. एवढंच चालू आहे आता सध्या तरी. डॅडा काय करतो? डॅडा कुठे? डॅडा कुठे? डॅडा ओ इवू. ऍक्च्युली आम्हाला तिला आता खायला सुरू करायचं होतं. आम्हाला तिच्या खूप काय काय जे वस्तू आहेत त्या आता सगळ्या हा, घेऊन यायच्या आहेत. घेऊन यायच्या मग आहेत. आता ते आम्ही उद्या जाऊच किंवा आजच जाऊन जा. येऊया. मी तर जाऊन बघू. येईल का उद्या करून ना ती गोष्ट होतच नाहीये. ऍक्च्युली म्हणजे काल आम्हाला टाइम Sunday भेटला ना, होता ना, नाहीतर काल हा. आम्ही संध्याकाळी तसंही आम्ही संडेला जातो सगळं भरायला. पण काल थोडंसं लेट पण झालं सगळं हो. गोष्टींना, त्याच्यामुळे. सगळे होते ना घरी, हा. तर आपण कुठे जाऊ नाही शकलो. असं काय नाही, आपलेच लोक होती घरी, जाऊ शकलो असतो. पण काय ते सगळेच म्हणजे तो प्रोग्राम पण आम्ही काल केला. मग त्याच्यानंतर जे अर्धे लोक म्हणजे आत्तू वगैरे त्याची रात्रीच गेली. मग मम्मी पप्पा होते, मग त्यांच्याबरोबर थोड्या वेळ आम्ही बसलो, टाइम स्पेंड केला. मग ते आज सकाळी गेले. मग त्याच्यानंतर मग आज सकाळी उठल्यावर मग परत जायला नाही भेटलं. तर ठीक आहे, आता जाऊया थोड्या वेळात. म्हणजे माझं ऑफिसचं थोडंसं झालं काम की मग जाऊन त्या गोष्टी घेऊन येईन. मग उद्यापासून आपल्याला इवाला खायला सुरू करायचं आहे. चिबाबडी खाऊ खाणार. आणि आता मस्तपैकी मम्माने आता इवूला झोपवल्या कारण का तिला खूप झोप आलेली. ॲक्च्युली इकडे तिला खाली ठेवलेलं ना मी मॅट टाकून, तर तिकडेच ती पेंगायला लागलेली आणि 2 सेकंदासाठी झोपलेली. तर बरं झालं की आम्ही लगेच बघितलं तर तिला आता आतमध्ये झोपवलं आहे. तुम्हाला दाखवतो आहे बघा. आता झोपवलं तिला, मस्त झोपली आहे. मम्माने आपल्याला कॉफी पण बनवली आहे. हे बघा इकडे मम्मा कॉफी पिते आणि आपली कॉफी इकडे ठेवली आहे. तर चला आता आपण कॉफी पिऊन घेऊया. आपलं काम बाकी आहे, कामं पण करूया आणि बॅक टू रुटीन करूया. कारण का आता झोपली पण इवू. ॲक्च्युली आपल्याला इवूला झोपल्यावर आपल्या सामान आणायला जायचं होतं. पण ठीक आहे, आता इवू झोपली आहे. आपलं अजून काम बाकी आहे, थोडंसं आपण काम करूया फटाफट, मग खाली जाऊया, घेऊन येऊया त्या सगळ्या गोष्टी. आणि आता आपल्याला इवूचा आवाज आला. मम्मा आणि मम्मा तिकडे ऑफिस करते ना, म्हणून बोलायला येत नाही. इथे बबडू बघा, हे बघा इवू हाय बाबू चिकू बाबडू. मस्त आवाज सुटली आहे. बाबडू कशी तिने सगळी चादर घेतली आहे, खालचं हंतरून घेतलं आहे, इकडे तिची उशी बनवलेली ते घेतलं आहे. आता एक पण घेईल ती. चल ते नको घेऊ, चल ये. तर फ्रेश वगैरे झाल्याच्या नंतर मम्माला बोलूया. मम्मा तिला थोडं फीडिंग वगैरे करेल आणि परत मम्मा कंटिन्यू करेल ऑफिस. तर चला घेऊन जाऊया तिला तिकडे. तर आता बराच टाईम इवू खालीच होती आणि ती खूप कंटाळलेली. आता तिला आता झोप पण येते आणि आमच्या दोघांचंही ऑफिस चालू आहे आणि दोघांनाही खूप काम आहे आज. ना मला उठता येतं ना त्याला, पण आम्ही टर्न बाय टर्न म्हणजे आपण तिला बघतो आहे. आता मगासपासून आत्ता जस्ट मी इवाला घेतलं आहे, मगासपासून तर यांचंच बघत होता तिला. आता मी तिला घेतलं आहे, ती फार कंटाळली आता. मला तर वाटतं आता ती झोपेल, तर आपण बघू काय करते आता इवा. थोडा तिला घेऊन थोडा राऊंड मारते. हो ती पण हा बोलते, तिला पण राऊंड मारायचं. एका जागेवर बसून ती पण कंटाळली आहे. तुम्हाला कसं वाटलं मम्माने पण मध्ये शॉर्ट्स घेतले, तर मम्मा पण थोडंसं
ब्लॉग करायला शिकतोय, म्हणजे आम्ही दोघं पण शिकतोय. मम्माला पण बोललो की तू पण करायचं, कारण का माझं पण काम असतं आणि इवूला कधी मी बघत असतो कधी मम्मा बघत असते, तर आम्ही विचार केला की मम्मा पण करेल आणि मी पण करेल. तर आजचा व्हिडिओ आपण इकडेच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.